मागच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत केली होती आणि तरी आम्हाला यश आलं नाही. तर त्या सर्व पदाधिकाऱ्यांबद्दल बरोबर आज आमचं बोलणं झालेलं आहे. पुढील कशाप्रकारे भिवंडी असेल, शहापूर असेल, भिवंडी शहर असेल, या भागात कशाप्रकारे कामं केली गेली पाहिजेत. येणारी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या निवडणुकीला मनसे पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहे. खरं तर ही निवडणूक ही लोकांची नव्हती, ही EVMची निवडणूक होती. आमच्या लोकांनी याच्या आधीही खूप काम केलं होतं आणि जरी अपयश आलं असेल तरी आम्ही पुन्हा जोशाने उभे राहू. आमच्या पाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे या नावाची एक ताकद आहे. त्या ताकदीच्या बळावर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आम्ही मोठं यश मिळवू एवढी आम्हाला पूर्ण खात्री आहे. माझं असं मत आहे की ज्यावेळेला संघटना असते त्यावेळेला विविध प्रकारची लोकं त्या संघटनेत असतात आणि निवडणुकीनंतर काही लोकांमध्ये जर नकारात्मक भावना तयार झाली असेल तर अशा माणसांनी आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही जर आमच्यासोबत आहात, पक्षासोबत आहात, संघटनेसोबत आहात, तर संघटनेत अनेक जय पराजय हे होत राहतात. पराभव भारतीय जनता पक्षानेही अनेक पराभव सहन केलेले आहेत, काँग्रेसनेही अनेक पराभव सहन केलेले आहेत. त्यातले काही पराभव आम्ही देखील सहन केलेले आहेत. आपण ज्या संघटनेत आहोत त्या संघटनेचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी ही प्रत्येक आमच्या महाराष्ट्र सैनिकाची आणि पदाधिकाऱ्याची. अशा परिस्थितीत जर तुम्ही पक्षाबद्दल किंवा पदाधिकाऱ्यांबद्दल निगेटिव्हपणा पसरवत असाल तर तुम्ही वेगळे राहिले तरी चालेल, अशी ती भूमिका होती. परंतु मला खात्री आहे की आमचे सगळेच पदाधिकारी हे सन्माननीय राजसाहेबांसोबत आहेत, प्रामाणिक आहेत आणि येणाऱ्या काळात कामं करून पक्षाचा प्रचार प्रसार करतील. स्पीड न्यूज भारत.